शेतकरी गोपी त्या दिवशी दुःखी मनाने त्याच्या शेतात गेला. कारण उन्हाळा असूनही त्याच्या शेतात पीक येत नव्हतं. माझ्या शेतात आजही कोणतंच पीक आलं नाहीये. आता मी काय करणार? जर मी राज्याला पिकं देऊ शकलो नाही तर मी संकटात सापडेन. एक दिवस जेव्हा गोपी त्याच्या नापीक शेतात खोदून खोदून दमला, तेव्हा त्याचा फावडा एका कठीण वस्तूला लागला. हे काय आहे? त्याने खोदणं सुरूच ठेवताच त्याला कळलं की ती एक घागर आहे. माझ्या शेतात ही घागर कशी काय आली? आणि ही तर आतून रिकामी आहे. गोपी खूप दुःखी होता की त्याने एवढे कष्ट केले आणि त्याला काहीच मिळालं नाही. त्याने त्याची कुदळ घागरीतच फेकली आणि विश्रांतीसाठी झाडाखाली जाऊन झोपला. थोड्या वेळाने जेव्हा घरी जाण्यापूर्वी तो कुदळ घ्यायला गेला तेव्हा त्याला दिसलं की त्यात आणखीही खूप कुदळ आहेत. काय? पण हे कसं काय शक्य आहे? माझ्याकडे तर एकच कुदळ होती. गोपीने कुदळ भरलेली घागर रिकामी केली आणि त्याच वेळी त्याचा फावडा त्यात टाकला. आणि काय आश्चर्य, आणखी 100 फावडे ताबडतोब घागरीत दिसले. म्हणजे हे भांड जादूचं भांड आहे. ही तर कमालच झाली. गोपी आश्चर्यचकित आणि रोमांचित झाला. त्याने ते भांड सरळ घरी आणलं. त्याने उत्साहाने कोंबडीचं अंड भांड्यात टाकून पाहिलं आणि ते भांड्यातच राहू दिलं. लवकरच भांड अंड्यांनी भरून गेलं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. मग त्याने त्याचं सफरचंद आणि भाकरी भांड्यात ठेवली. जादूच्या भांड्याने गोपीला शेकडो सफरचंद आणि भाकऱ्या दिल्या. आता मला ओसाड शेतांचा सामना करावा लागणार नाही. आता मी राज्याच्या बाजारपेठेत जाऊन ही उत्पादनं विकू शकतो. दररोज गोपी मडक्यातून कित्येक पट्टीने माल राज्यात घेऊन जायचा आणि दररोज एक नवीन उत्पादन परखून पाहायचा. एक दिवस कपडे, दुसऱ्या दिवशी भाज्या आणि एखाद्या दिवशी बीन्स. त्याच्या यशाचा इतर विक्रेत्यांना हेवा वाटू लागला आणि त्यांनी गोपीबद्दल राजाच्या सैनिकाकडे तक्रार केली. दुसऱ्या दिवशी शिपाई गुप्तपणे गोपीच्या मागे गेला. त्या दिवशी सकाळी गोपीने जादूचं भांड घेतलं आणि भांड्यात एक पिल्लू राज्याच्या बाजारात विकायला ठेवलं. थोड्या वेळाने भांड्यातून शेकडो पिल्लं बाहेर आली. शिपायाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गोपीच्या घराभोवती शेकडो पिल्लं धावत असताना चुकून एक भांड्यात पडलं आणि दुसरी 100 पिल्लं पुन्हा निर्माण झाली. गोपीच्या डोक्यावर, खुर्चीखाली, जेवणाच्या ताटातही एक पिल्लू होतं. शिपाई ताबडतोब गेला. त्याने जे पाहिलं ते राजाला सांगितलं. राजाने गोपी आणि त्याचं जादूचं भांड ताबडतोब त्याच्याकडे आणायचा आदेश दिला. गोपी राजासमोर गेला आणि राजाने त्याच्याकडून राज्याच्या खजिन्यासाठी भांड जप्त केलं. गोपी खूप अस्वस्थ झाला. मला हे जादूचं भांड जवळून बघू दे, कारण हे माझी संपत्ती आणखी समृद्ध करेल. राजा जादूच्या भांड्याजवळ गेला आणि त्यामध्ये वाकला. ऐका राजा, जरा सांभाळून. पण तेवढ्यात राजा घसरला. तो त्याचा तोल राखू शकला नाही आणि बरोबर भांड्यात पडला. अरे नाही, राजा तर भांड्यात पडले. आता काय होणार? अवघ्या काही मिनिटातच सभागृहात आणखी 100 राजे तयार झाले. कोणाची आज्ञा पाळायची असा संभ्रम शिपायांच्या मनात होता. राजे सिंहासनासाठी एकमेकांशी भांडत होते. प्रत्येक जण खरा राजा असल्याचा दावा करत होता. मी आहे खरा राजा. नाही नाही, तो मीच आहे. राजा खरा मी आहे. मी खरा राजा आहे. तुम्हाला कळत नाहीये, मी खरा राजा आहे. जादूचं भांड किती धोकादायक असू शकतं हे जेव्हा गोपीला समजलं तेव्हा तो गोंधळून राजवाड्यातून बाहेर पडला आणि आपलं भांड बरोबर घेऊन गेला.
तो थेट एका कड्याकडे गेला आणि त्याने जादूचं भांड कड्यावरून फेकून दिलं. भांड्याचे तुकडे तुकडे झाले आणि अदृश्य झाले. त्या दिवसापासून गोपीच्या शेतात पुन्हा पिकं येऊ लागली आणि गोपीला समजलं की जमीन जादूने नाही तर श्रमाने सुपीक होते. आणि मग तो नेहमीसाठी श्रीमंत झाला.